रोहा तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडविणारी बातमी समोर आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी अर्थात अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 10 जुलै रोजी त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे। पक्षप्रवेशापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे यांनी आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली। वकिली व्यवसायासोबत सामाजिक तळमळ जपत अनेक वर्षे राजकारणात काम केले असून यापुढेही समाजकारणाचा तोच वसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले। गेले 7 महिन्यानंतर आज पहिल्यांदा तुमच्या समोर येतोय, कारण गेले 7 महिने माझा झालेला राजीनामा, त्यानंतर झालेली हकलपट्टी, या सगळ्यांवरती चर्चा करत असताना गेले 7 महिन्यामध्ये वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतो किंवा 7 महिने ज्या ज्या लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं, या 7 महिन्यात मी राजकारणात टिकलो, याच्यात सर्वांचं खरोखर ज्यांनी मला साथ देण्याचा प्रयत्न केला 6 महिन्यात, त्या सर्वांचा पहिल्यांदा मी राजकारणाच्या माध्यमातून किंवा एक व्यावसायिक ॲडव्होकेट्स म्हणून की एक उभारी घेणारं नेतृत्व होतो रोहा तालुक्यातलं, त्यामुळं मला सर्वच लोकांनी उभारी देण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो। त्यात सर्वप्रथम भरतशेठ गोगावले असतील आमचे, त्याचबरोबर प्रमोदजी घोसाळकर असतील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतभाई असतील, चित्रलेखाताई असतील, त्याचबरोबर माननीय खासदार सुनीलजी तटकरे असतील, आदितीताई असतील, अनिकेत भाई असेल, त्याचबरोबर BJPचे आमचे नेते पंडित शेठ पाटील असतील, मी सांगितलं की आस्वाद पाटील असतील, या सर्वांनी मला विशेष करून फोन करून या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मला उभारी देण्याचा प्रयत्न केला। त्याचा पहिल्यांदा सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी दिला नसती उभारी तर आज मी इथपर्यंत तुमच्यापर्यंत आज परत तुम्हाला बोलण्याची किंवा मला बोलण्याची संधी मिळाली नसती। कारण मी त्यावेळेलाही सांगितलं होतं की राजकारण हे वंगाळ झालेलं आहे, दादांचं वक्तव्य घेऊनच मी पुढे गेलेलो होतो, आणि खरोखर या वंगाळ राजकारणात बघत असताना मी त्यावेळेला सांगितलं होतं की कर नाही त्याला डर कशाला, जर मी केलंच नसेल तर मी कशाला घाबरू। आणि ह्या वक्तव्यावर ठाम राहून आजही रोह्याचा एक सर्वांगीण विकास किंवा माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचा विकास किंवा कार्यकर्त्यांना कुठेतरी उभारी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी या गेले 7 महिन्यात माझ्याशी संपर्कात आलेले अनेक कार्यकर्ते माझ्याबरोबर त्याच पद्धतीने जोडून राहिले, त्याच पद्धतीने माझ्याशी एकागी मनाने माझ्याबरोबर ठामपणे साथ देऊन उभे राहिले। त्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजकीय कुठेतरी निर्णय घ्यावा लागतो आणि कुठेतरी गॉडफादर कोणतरी घ्यावा लागतो, आणि त्याच प्रयत्नातून आज एक वेगळ्या विशेष बैठकीसाठी मी तुम्हाला आमंत्रित केलंय। खरोखर कारण एका साईडला दुःख आहे आणि एका साईडला सुख पण आहे, कारण दोन्ही बाजू घेऊन आज खरं म्हणजे बोलतोय। कारण मी या ओरिजिनल शिवसैनिक पहिल्यापासून शिवसेनेत काम केलेलं आहे, आणि काम करत असताना मी एकटाच सगळ्या ठिकाणी गेलो। तुम्ही बघितलेली माझी कामगार संघटना असेल किंवा शिवसेना असेल, जुनी शिवसेना असेल, नवीन शिवसेना असेल, ह्याच्यामध्ये सीधे एकटाच होतो आणि एकटा जातो तिथे मी माझा कारवा तयार करतो। एवढी हिंमत या मनोजकुमार शिंदेमध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे। कारण कामगार संघटना काढली त्यावेळेला मी एकटाच होतो, त्यानंतर शिवसेनेत गेलो, पक्षप्रवेश केला तेव्हाही एकटाच होतो, या आता शिंदे साहेबांच्या बरोबर ज्यावेळेला जुळलो तेव्हाही रोहा तालुक्यातून एकटाच होतो, आणि त्यानंतर उभी केलेली शिवसेना तुम्ही सगळ्यांनी बघितली। आणि माझा स्वभाव आहे, तर मी जातो तिथे काय सांगितलं की लात मारेन तिथं पाणी काढेन, ही हिंमत माझ्यात आहे। हे सगळं मी करत असताना गेले 6 महिन्यात वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न केला, पण जाहीर आरोप करण्याची हिंमत कोणाच्यात झाली नाही, हिंमत कोणी करू शकला नाही। कारण मी तुम्हाला पहिलं सांगितलं, जर मी केलं नसेल तर मी घाबरू कशाला। आणि ह्याच पद्धतीने मी विनाकारण काही न बोलता गेले 6 महिने मला सांगितलेलं वेट अँड वॉच, शांततेच्या भूमिकेत आपण राहायचं आहे, आणि त्याच भूमिकेत मी राहत आलो। आता तुम्हाला प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न पडतील, जेवढा विरोध, टोकाचा विरोध सगळं बघितलं तुम्ही। नगरपालिका कशा पद्धतीने लढवली, नगरपालिकेतली वक्तव्य, नगरपालिकेतील भाषणं, नंतर साहेबांची सभा, हे सगळं तुम्ही बघितलं। परंतु कुठेतरी
प्रत्येकाला स्वाभिमान असतो आणि हा स्वाभिमान घेऊनच मी आज वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर बसलो आहे. कारण राजकारणात जरी वेगळ्या पद्धतीची माणसं असावी लागतात, पण त्यातला मी नाही आहे. मी स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी माणूस हा कधीही परत झुकत नसतो. चुकला तर सांगितलं की आमचे भरत शेठ, मी सांगितलं माझे गुरु होते भरत शेठ, सांगायचे पाय लागला तर आम्ही माफी मागू, बरोबर, पण चुकून पाय लागला तर माफी मागू, परंतु काही जर झालं तर आम्ही अंगावर घ्यायची पण ताकद आमच्यात आहे आणि ती ताकद आपल्याकडे आहे आणि ती ताकदीतीच आम्ही आजपर्यंत लढत आलो, उभा राहत आलो. हे सगळं करत असताना आज कुठेतरी राजकीय दिशा नवीन ठरवली आणि म्हणून या राजकारणात कुठेतरी बदल घडवण्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांसहित, असं बोलणार नाही सर्व सहकारी म्हणजे तुम्हाला असं वाटेल सगळ्यांना घेऊन जातोय की काय हा प्रश्न आहे, ते तुम्हाला किती लोकांना घेऊन जातोय, काय जातं हे येणाऱ्या नजीकच्या काळात तुम्हाला समजेल. कारण मी एक वकील आहे आणि या 6 महिन्यात काय काय प्रयत्न केले हे तुम्हाला सांगायला नको आहेत. माझ्या जवळच्या लोकांना ठेवण्यासाठी, फोडण्यासाठी, बरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे आमिषे देण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यातून प्रयत्न केलेला आहे. तरी काही लोक टिकलीत, अजून लोक आहेत, अंतर्मनातून आहेत, मनाबरोबर आहेत, काही माझ्याबरोबर येतील, काही माझ्या नंतर येतील. सगळ्यांचं नियोजन पद्धतीने यापुढं रयामध्ये दिसणार आहे. केवळ राजकारण ही भूमिका घेऊन न जाताना एक सामाजिक भावना, एक समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. कारण हेच करत आलो. कारण मलाही त्यावेळेला, मी ज्या वेळेला शिंदे शिवसेनेचं काम सुरुवात केली, मला आठवतंय तेव्हा डोक्यात होतं कुठेतरी आपण त्या विभागाचा विकास करूया आणि विकास करताना आपल्याला समजेल की त्या दृष्टिकोनातून सामाजिक भावना, समाजासाठी अत्यंत आवडीच्या किंवा आवश्यक गोष्टी कुठल्या असतील ते आपण करूया, या भावनेतून गेलो होतो. पण तिथंही नियोजन शून्य बघितलं आणि नियोजनातून शून्य. महत्त्वाचं काम आमचं झालंच नाही आणि होईल की नाही मलाही माहीत नाही. भविष्यात त्या प्रश्नांवरती निश्चित ज्यावेळेला राजकीय भूमिकेत जाईन त्यावेळेला त्याला सडेतोड बोलण्याची भूमिका त्याच पद्धतीने ठेवेन. आज ज्या भूमिकेतून जायचं ठरवलेलं आहे, कारण शेवटी कुठेतरी कोणतरी एक माणूस आपल्याला आधार म्हणून घ्यावा लागतोय. मी सांगितलं की ह्या दिवस यावा किंवा ह्या दिवसाची वाट अनेक लोक पाहत होती, तालुक्यातले लोक बघत होती की कुठेतरी आम्ही एकत्र यायला पाहिजे. तर विरोध किती दिवस करायचा आहे, विरोध ज्याच्यासाठी केला त्यांनी आम्हाला काय फळं दिली हेही तुम्ही बघितलीत. तर ज्यांना आम्ही रोह्यात आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांना आणलं रोह्यात, त्यांनी मला काय दिलं हे तुम्ही बघितलं. त्या वेळेला माझं सगळं विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला आणि मला कुठेतरी बाजूला करण्याचा प्रयत्न केला. कोणाच्या तरी स्वार्थासाठी असेल, कोणाला तरी काहीतरी व्हायचं असेल म्हणून, की त्यांच्या होणाऱ्या ह्याच्यामध्ये अडचण होत असेल म्हणून मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण असं कोणतंही ठोस कारण नाही. त्या भूमिकेत मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं की माझी हाकलपट्टी केली. कायद्याच्या पटडीमध्ये माझी हाकलपट्टी कोणालाही करता येत नाही हे, आणि कोणाला येतो याचा पहिल्यांदा सर्वांनी अभ्यास केला. त्यानंतर सर्वसामान्य जनतेतून जो काय आवाज आला, जो काय इको आपण घेतला, तर सर्वसामान्य जनतेने सांगितलं की वकील साहेबांना राजकारणातून बाहेर करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न. पण एकदा काढला म्हणून असं का होत नसतं. आमची नाळ ही त्या माणसांची कायम जुळलेली राहते आणि जुळूनच राहील याच्यात कोणतीही शंका नाही. कारण मी केलेला काम असू द्या, वकिलीच्या माध्यमातून असू द्या, समाजकार्य दृष्टिकोनातून असू द्या, राजकारणातून असू द्या, खेळांच्या माध्यमातून असू द्या, किंवा अनेक महिलांसाठी केलेले कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी घेतलेली जो काय वसा आहे हा कायम चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठेतरी निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय आम्ही घेतला आहे. आणि खरोखर सांगायला एक आनंदही होत आहे. मी तुम्हाला सांगितलं दुःख आणि आनंद. कारण दुःख थोडंसं एवढंच आहे की शिंदे साहेबांचं नेतृत्व मला सोडावं लागतंय. तर त्यांच्या नेतृत्वाखाली जी काय आपण बघितलेली रोह्याची राजकारणाची दिशा ही थोडीशी बदलावी लागते. पण मलाही समजतंय की शिंदे साहेबांसारखंच एक दुसरं नेतृत्व जे रायगडचे खरोखर जादूगार जे बोललेत आणि खरोखर जादूगार आहेत हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. स्वतःला म्हणून घेणारे जादूगार त्यापेक्षा लोक ज्यांना जादूगार म्हणतात हे महत्त्वाचं आहे. कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली मी आता प्रवेश करणार आहे ते आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे
त्याचबरोबर आत्ताच बिनविरोध झालेले दमदार आमदार अनिकेतजी तटकरे, त्याचबरोबर त्यांचे सहकारी असतील मधुकरजी पाटील असतील, त्याचबरोबर मी सांगितलं विनोदराव पाशीलकर असतील, त्याचबरोबर आमचे विजू मोरे असतील, त्याचबरोबर रोह्यातील असंख्य नगरसेवक महेंद्र गुजर सहित असतील, राजू जैन असतील, त्याचबरोबर मी सांगितलं की ज्यांच्याबरोबर आम्ही काम केलं असे आमचे मित्र समीरजी शेडगे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून कुठेतरी या रोह्याचा विकास ज्या पद्धतीने चाललाय तो विकास खेडेपाड्यामध्ये पोहोचवण्यासाठी परत एकदा जोमाने 6 महिने विश्रांती घेतल्यानंतर मी परत एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये उद्या प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे. आणि या प्रवेशाचीच खरं म्हणजे लोकांना उत्सुकता होती काय करणार 6 महिन्यात. त्यामुळं सर्वांना पहिल्यांदा सांगितलं की माझा प्रवेश उद्या होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. पहिली जी भूमिका होती तीच भूमिका घेऊन जाणार आहे. स्वाभिमान तो स्वाभिमान राहणारच आहे आणि मी स्वाभिमानानेच त्या पक्षात जातोय हे सांगण्यासाठी तुम्हाला सर्वांना बोलवलं. तुम्ही सर्वजण आलेत, एकत्रित्या एवढ्या लोकांनी उपस्थित दाखवली त्याबद्दल सर्वांचं पत्रकार बंधू भगिनींचं मी आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.